Let's see one question, that is 5.16. Question 5.16. 5.16 मध्ये काय दिलंय बघा. Two objects each of mass 5 kg are moving in a straight line but in opposite directions. There are two objects like this. This is the first object, this is the second object. Okay, both masses have both the object have mass of 5 kg and they are moving along the same straight line but in opposite direction towards each other. लक्षात येते का बघा, दोन ऑब्जेक्ट आहेत, दोघांचा मास 5 kg आहे आणि ते एकाच स्ट्रेट लाईननं अपोजिट डायरेक्शननं ट्रॅव्हल करायला लागलेत. ओके, they have same speed 3 meter per second and 3 meter per second. They stick to each other after collision. What will be the velocity of combined object after collision? कोलिजन झाल्यानंतर एकमेकाला चिकटतात आणि एका कॉमन व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करतात. ओके, तर कोलिजन नंतरची व्हेलॉसिटी आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. तर ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम यूज करावा लागेल. ठीक आहे, तर बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम इथं काय येणार बघा. by law of conservation of linear momentum LCOLM. ओके, काय येणार आहे, इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन, इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन. तर इनिशियल मोमेंटम म्हणजे दोघांचं मिळून इनिशियल मोमेंटम असणार आहे. सपोज दिस इज डायरेक्शन आय कॅप, ओके, अँड दिस इज डायरेक्शन जे कॅप. ठीक आहे, इनिशियल मोमेंटम म्हणजे P1 बार प्लस P2 बार आणि फायनल मोमेंटम म्हणजे काय असणार आहे, P1 डॅश बार प्लस P2 डॅश बार. ठीक आहे, आता इनिशियल मोमेंटम पहिल्याचं किती येणार बघा, 3 × 5. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी, त्यांचं प्रोडक्ट ना. 3 × 5 म्हणजे काय येणार, 15 येणार. आणि त्याचे मोमेंटमची डायरेक्शन सेम ॲज व्हेलॉसिटी असते. मोमेंटमची डायरेक्शन दॅट इज आय कॅप, 15 आय कॅप प्लस दुसरं जे आहे ऑब्जेक्ट, त्याचं मोमेंटम येणार 5 × 3 म्हणजे 15 आणि डायरेक्शन त्याचे येणार आहे मायनस आय कॅप. ठीक आहे, आणि समजा कोलिजन नंतर दोघांची कॉमन व्हेलॉसिटी व्ही आहे आणि फी व्हेलॉसिटीनं ते टुवर्ड्स राईट मूव्ह लागले. ठीक आहे, दोन्ही स्टिक झालेत म्हणजे कुठल्या तरी एकाच डायरेक्शन ट्रॅव्हल करणार आहेत. तर पहिल्याचं मोमेंटम काय येणार आहे, 5 × फी आय कॅप आणि दुसऱ्याचं मोमेंटम काय होणार आहे, प्लस 5 × फी आय कॅपच येणार. ठीक आहे, तर LHS काय येणार बघा, आता 0 येणार. 15I मायनस 59 म्हणजे 0 आणि राईट हँड साईडला काय येणार आहे, 10 फी आय कॅप येणार आहे अँड देअरफॉर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. व्हेलॉसिटी काय येणार आहे, 0 येणार आहे. दॅट इज द आन्सर. आता यांचे जर मासेस डिफरंट असते किंवा व्हेलॉसिटी जर डिफरंट असते तर काय असतं, फायनल मोमेंटम आणि फायनल व्हेलॉसिटी काहीतरी आली असते. ओके, कारण कोलिजनच्या अगोदर दोघांचं मिळून मोमेंटम 0च आहे म्हणजे फायनल मोमेंटम देखील काय असलं पाहिजे, 0च असलं पाहिजे. ओके, मग आता दोघे एकमेकाला चिकटतात म्हटल्यावर फायनल व्हेलॉसिटी 0 असली तरच फायनल मोमेंटम काय येणार आहे, 0 येणार आहे. हे लक्षात येते का, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असला तरी विचारा. हे फायनल मोमेंटम मध्ये डायरेक्शन आय कॅपच घ्यायची असं काही गरज नाही, लक्षात घ्या. कारण दोघांची व्हेलॉसिटी तर सेम असणार आहे, पहिली गोष्ट. ओके, बरोबर आहे ना, दोघांची व्हेलॉसिटी काय असणार आहे, सेमच असणार, कारण ते एकमेकाला चिकटलेत आणि दोघे एकाच व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करणार आहेत. तर 5 फी बार प्लस 5 फी बार म्हणजे 10 फी बार असं ते होणार अँड देअरफॉर फी बार इज इक्वल टू 0 येणार आहे. ओके, सो आय कॅप जे कॅप वगैरे फायनल व्हेलॉसिटीला घ्यायची काय गरज नाही, लक्षात आलं. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज इक्विलिब्रियम ऑफ द पार्टिकल. ओके, नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करणार आहे दॅट इज इक्विलिब्रियम.
इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल. इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकलचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. परंतु इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल स्टडी करण्यासाठी आपल्याला रिझोल्युशन ऑफ द फोर्सचा पार्ट आपल्याला अगोदर स्टडी करायला पाहिजे. ठीक आहे. आता अगोदर इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल म्हणजे काय सांगतो. व्हेन रिझल्टंट फोर्स ऑन a particle is zero, when a resultant force on a particle is zero, then it is said to be equilibrium. It is said to be in equilibrium. Then it is said to be in equilibrium. जर रिझल्टंट फोर्स झिरो असेल तर त्याला काय म्हणणार आपण, इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल असं म्हणणार आहे. म्हणजे पार्टिकलवर रिझल्टंट फोर्स झिरो यायला पाहिजे. म्हणजे एफ नेट इज इक्वल टू झिरो असं आपण लिहू शकतो. एफ नेट बार इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे, झिरो व्हायला पाहिजे. और समेशन ऑफ ऑल एक्स कंपोनंट शुड बी इक्वल टू झिरो असायला पाहिजे. अँड समेशन ऑफ ऑल वाय कंपोनंट देखील काय असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे. ओके. किंवा आणखी समेशन ऑफ ऑल झेड कंपोनंट मस्ट बी इक्वल टू झिरो. म्हणजे एखाद्या फोर्सचे आपण कंपोनंट काढले. ओके. तर कंपोनंट किती होऊ शकतात, अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस अँड अलॉंग झेड ऍक्सिस. तर सगळ्या एक्स कंपोनंटची सम झिरो आली, सगळ्या वाय कंपोनंटची सम झिरो आली, सगळ्या फोर्सेसच्या झेड कंपोनंटची जर सम झिरो आली तरच आपण पार्टिकल काय आहे, इक्विलिब्रियमला आहे असं आपण म्हणणार आहे. ओके. सो एखादा पार्टिकल इक्विलिब्रियम मध्ये कधी असतो, ज्यावेळी त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स काय असतो, झिरो असतो. त्यावेळी तो पार्टिकल इक्विलिब्रियमला आहे असं मानलं जातं. आणि इक्विलिब्रियम आहे का नाही हे प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला कुठल्याही फोर्सचे कंपोनंट काढता आले पाहिजेत. आता फोर्सचे कंपोनंट कसे काढायचे, तर लक्षात घ्या. सपोज हा एक फोर्स आहे, दॅट इज एफ बार. ठीक आहे. सपोज दिस इज द एक्स ऍक्सिस and this is the y axis. This is x axis and this is y axis, and if this f bar makes an angle theta with the x axis. बरोबर. x axis बरोबर किती अँगल केला इथं, थीटा अँगल केलेला आहे. आता ह्या एफ बारचे आपण दोन कंपोनंट लिहू शकतो. एक येणार आहे एफ एक्स, म्हणजे एक्स ऍक्सिसला असणारा कंपोनंट एफ एक्स, आणि वाय ऍक्सिसला पॅरल असणारा कंपोनंट एफ वाय. ठीक आहे. ही साइड का आहे, एफ आहे. आता इथं कॉस थिटाचं जर रिलेशन वापरलं तर कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, एफ एक्स डिवायडेड बाय एफ येणार. अँड देअरफॉर एफ एक्स हा कंपोनंट काय येणार आहे, एफ कॉस थिटा. परंतु हे कसं लक्षात ठेवायचं आहे, नेहमी थिटाच्या साईडचा कंपोनंट हा काय असतो, ज्या साईडला थिटा आहे त्या साईडचा कंपोनंट काय असतो, नेहमी कॉस असतो. या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. सिमिलरली साइन थिटाचं रिलेशन जर इथं आपण घेतलं, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, एफ वाय डिवायडेड बाय एफ येणार. अँड देअरफॉर सेकंड कंपोनंट एफ वाय इज इक्वल टू काय येणार आहे, एफ साइन थिटा येणार. बरोबर ना. या ट्रायंगल मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना, कॉस थिटा एकदा आणि साइन थिटा एकदा घेऊन बघा. आणि अशा प्रकारे दोन कंपोनंट हे नेहमी काय असतात, एक नेहमी कॉसचा कंपोनंट असतो आणि दुसरा नेहमी साइनचा कंपोनंट असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. थिटा ज्या साईडला आहे तो कंपोनंट नेहमी कॉस कंपोनंट असतो, हे लक्षात ठेवा. आणि थिटा ज्या साईडला नाहीये तिकडचा कंपोनंट काय असणार, साइन थिटाचा कंपोनंट असणार. आणि इथं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वापरला आपण. हा समजा एफ एक्स बार असेल आणि हा एफ वाय बार असेल, तर फर्स्ट वेक्टर ड्रॉ केला आपण, ट्रायंगल लॉ माहित आहे ना. फर्स्ट वेक्टर ड्रॉ केला, त्याच्या एंड पॉइंट मधून सेकंड वेक्टर ड्रॉ केला, तर तिसरी साइड म्हणजे काय असते, त्या दोघांचा रिझल्टंट किंवा ऍडिशन असते. म्हणजे ट्रायंगल लॉ नुसार काय येणार आहे, एफ बार इज इक्वल टू काय येणार, एफ एक्स बार प्लस एफ वाय बार येणार. किंवा आपण याला असं लिहू शकतो, एफ बार इज इक्वल टू एफ एक्स आय कॅप प्लस एफ वाय जे कॅप. कारण एक्स कंपाऊंड आय कॅप डायरेक्शन आहे आणि वाय कंपाऊंड हा जे कॅप डायरेक्शन आहे. आणि परत तिघांच्या मध्ये रिलेशन काय येणार आहे,
एफ एक्स एफ वाय आणि एफ पायथागोरस थेरम जर वापरला इथं तर एफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. एफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर येतं. अँड देअरफॉर एफ इज इक्वल टू काय येणार आहे, एफ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. ओके, that is your answer. F is equal to square root of fx square plus fy square. म्हणजे रिझोल्युशन ऑफ फोर्स कसं करायचं लक्षात आलं का बघा. रिझोल्युशन ऑफ फोर्स म्हणजे तिरका फोर्स जर असेल तर त्याचे नेहमी दोन कंपाऊंड येणार. त्याच्यामध्ये एक कुठला तरी कंपोनंट कॉस थिटाचा असणार, दुसरा कुठला तरी कंपोनंट साइन थिटाचा असणार. एवढंच आहे त्याच्यामध्ये, एवढंच पार्ट लक्षात ठेवायचं आहे. ज्या साईडला थिटा असणार तो कंपोनंट कॉस थिटा घ्यायचा, ज्या साईडला थिटा नसेल तो कंपोनंट काय काय करायचा आहे, साइन थिटाचा घ्यायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं सांगितलं तुम्हाला, आता हा एक फोर्स आहे. क्वेश्चन काय बघा, दिस इज अ फोर्स आणि हा 8 न्यूटनचा आहे अँड इट मेक्स अन अँगल ऑफ 53 डिग्री विथ y axis. दिस इज x axis. 53 डिग्री विथ y axis. तर y च्या डायरेक्शन असणारा कंपोनंट किती आणि x च्या डायरेक्शन असणारा कंपोनंट किती. ओके, तर y च्या डायरेक्शन असणारा कंपोनंट त्याला एफ वाय म्हणूया. एफ इज इक्वल टू 8 आहे. एफ वाय इज इक्वल टू किती येणार सांगा रे, साइन थिटा येणार का कॉस थिटा येणार, साइन थिटा येणार का कॉस थिटा येणार, कॉसचा येणार, बरोबर आहे ना. म्हणजे एफ कॉस थिटा येणार आहे, म्हणजे 8 इंटू कॉस ऑफ 53 येणार आहे. सो एफ वाय इज इक्वल टू 8 इंटू कॉस 53 म्हणजे किती असतं, 3/5 असतं. ओके, सो आन्सर येणार आहे 24/5. सिमिलरली एफ एक्स, आता एक साईडला दुसऱ्या साईडचा कंपोनंट म्हणजे साइन थिटाचा राहणार, एफ साइन थिटा येणार आहे. म्हणजे 8 साइन 53 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 8 इंटू साइन 53 इज 4/5. सो आन्सर येणार आहे दॅट इज 32/5. असे दोन कंपोनंट काढता आले पाहिजेत. ठीक आहे, आणखी एक सपोज एक्झाम्पल घेतलं. सपोज अशा प्रकारे एक इन्क्लाइन प्लेन आहे आणि त्या इन्क्लाइन प्लेनवर या पद्धतीनं काय केलेलं आहे, एक बॉक्स ठेवलेला आहे लाईक दिस. तर याचं हा अँगल किती आहे, इन्क्लाइन प्लेनचा अँगल थिटा आहे. याचं वेट काय असणार आहे, दॅट इज mg असणार, mg डाऊनवर्ड. तर mg चे दोन कंपाऊंड काय येणार आहे. ओके, एक कंपाऊंड जो आहे तो काय असणार आहे, अलॉंग द प्लेन असणार आणि दुसरा जो कंपाऊंड असेल तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर टू प्लेन असणार आहे. एक कंपाऊंड अलॉंग द प्लेन, दुसरा कंपोनंट परपेंडिक्युलर टू प्लेन. तर इथं अँगल थिटा असेल तर नेहमी इथं अँगल थिटा असतो आणि त्याच्यामुळं आता परपेंडिक्युलर टू प्लेन कंपाऊंड किती येणार बघा, mgचा थिटाच्या साईडचा कंपोनंट किती येणार, mg कॉस थिटा येणार, mg कॉस थिटा आणि इकडचा कंपाऊंड येणार mg साइन थिटा. आणि हे नेहमी लक्षातच ठेवायचं आहे, हे कधीही विसरायचं नाही. इन्क्लाइन प्लेनवर ऑब्जेक्ट ठेवला, इन्क्लाइन प्लेनवर ऑब्जेक्ट ठेवला तर अलॉंग द प्लेन कंपोनंट नेहमी mg साइन थिटा असतो आणि परपेंडिक्युलर टू प्लेन कंपाऊंड असतो mg कॉस थिटा. लक्षात आलं, हे कधीही विसरायचं नाही. अलॉंग द प्लेन mg साइन थिटा, परपेंडिक्युलर टू प्लेन mg कॉस थिटा. ओके, हे लक्षात राहील ना. एखाद्या तिरक्या सरफेसवर इन्क्लाइन प्लेनवर ऑब्जेक्ट ठेवला तर mg चे दोन कंपाऊंड येतात, एक mg कॉस थिटा, एक mg साइन थिटा. आणि हे इथून पुढे कधीही विसरायचं नाही, तिथं थिटा कुठं शोधत वगैरे बसायचं नाही, नेहमी हे फिक्सच राहणार, कधीही चेंज होत नाही. अलॉंग द प्लेन नेहमी mg साइन थिटाच कंपाऊंड असतो आणि परपेंडिक्युलर टू प्लेन नेहमी mg साइन थिटा कंपोनंट असतो. तर हे झाले कंपोनंट ऑफ द फोर्स. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे एक महत्वाची नोट आहे, इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल साठी.
सपोज देर आर n इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस असतील, देर आर n इक्वल फोर्सेस असतील, ओके, n इक्वल फोर्सेस असतील अँड अँगल बिटवीन ऍडजसंट फोर्सेस जर 360/n असेल, देन रिझल्टंट नेहमी काय असतो, रिझल्टंट इज ऑलवेज 0 असणार आहे. रिझल्टंट हा काय असणार आहे, ऑलवेज 0 असणार आहे. लक्षात घ्या, n इक्वल फोर्सेस असतील आणि अँगल बिटवीन देम जर काय असेल 360/n असेल तर रिझल्टंट नेहमी 0 असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे किंवा हा एक पॉइंट आहे, पार्टिकलचं इक्विलिब्रियम आपण बघायला लागलोय, हा पार्टिकल आहे आणि इथं बघा आता दोनच इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस आहेत आणि त्यांच्यामध्ये अँगल किती आहे, 180 डिग्री आहे. एफ आणि एफ अँगल किती आहे, 180 डिग्री आहे. तर रिझल्टंट किती येणार इथं, किती येणार सांगा, रिझल्टंट विल बी इक्वल टू 0 इन दिस केस. ओके, दॅट इज 360/2 म्हणजे 180. समजा एक पार्टिकल आहे आणि या पद्धतीनं काय आहे, तिथं 3 इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस आहेत, एफ एफ अँड एफ. अँगल बिटवीन ऍडजसंट इज 120 डिग्री असेल तर इथं रिझल्टंट पुन्हा एकदा किती येतो, 0 येतो. किंवा 5 फोर्सेस असतील, या पद्धतीनं 5 इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस असतील आणि अँगल बिटवीन ऍडजसंट किती असेल, 72 डिग्री असेल. ओके, 360/5 72 येतं, तर इथं देखील रिझल्टंट काय येतो, 0 येतो. याच्यामध्ये एक आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. समजा इथे एक पार्टिकल आहे आणि त्याच्यावर 4 फोर्सेस ऍक्ट व्हायला लागलेत, इक्वल मॅग्निट्यूडचे 4 फोर्सेस आहेत. दिस इज द फर्स्ट फोर्स, this is the second force, this is the third force and this is the fourth force. सगळे इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत. एफ 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 अँड एफ. अँगल 72 72 आणि 72 अशी डायग्राम दिली आहे. तर याचा रिझल्टंट किती येईल, याचा रिझल्टंट किती येईल असा क्वेश्चन आहे. म्हणजे अँगल जो आहे तो 72 डिग्री आहे, म्हणजे रिझल्टंट 0 यायला किती फोर्सेस पाहिजेत, 5 पाहिजेत आणि अँगल त्यांच्यामधला ऍडजस्टंट मधला 72 पाहिजे तर रिझल्टंट 0 येणार. परंतु आता 5 ऐवजी इथं 4च आहेत. ओके, तर इथं रिझल्टंट किती येणार मग आता असं वाटतंय, रिझल्टंट किती येईल, एफ 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 आणि एफ 4 आहेत आणि त्यांच्यामध्ये अँगल 72 72 72 आहे ॲज शोन इन फिगर. तर रिझल्टंट किती येणार इथं, रिझल्टंट येणार आहे एफ. एफ इज द रिझल्टंट येणार. एफ रिझल्टंट काय येणार लक्षात घ्या. समजा मी आणखी एक इथं फोर्स बरोबर ऍड केला, आणखी बरोबर एक फोर्स एफ ऍड केला, ठीक आहे. तर आता काय होतंय सांगा, रिझल्टंट आता 0 येतोय, बरोबर आहे ना. म्हणजे हे 4 फोर्सेस जे आहेत, 4 फोर्सेस आहेत, ते मिळून काय करत असणार आहेत, एफ एवढा फोर्स प्रोड्यूस करत असणार आहेत. ओके, तर लक्षात घ्या, एक फोर्स ऍड केला तर ही बॉडी, हा पार्टिकल कम्प्लिटली इक्विलिब्रियम मध्ये येणार, बरोबर. म्हणजे हा जो फोर्स आहे
आणि या सगळ्यांचा रिझल्टंट हे दोन्ही काय असले पाहिजेत, इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनच असले पाहिजेत, तरच ते काय होणार, रिझल्टंट 0 येणार. म्हणजे या 4 न मिळून प्रोड्यूस केलेला रिझल्टंट फोर्स काय असणार, F असणार आहे. तो काय असणार आहे, 5व्याला बरोबर अपोजिट असणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा. समजा एक 10 फोर्सेस असतील, असे कुठली किती अँगल मध्ये असू देत, 10 फोर्सेस आहेत, आणि 10 फोर्सेस असताना काय आहे, बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे. बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्याच्यातला एक फोर्स काढून टाकला, एक फोर्स काढून टाकला तर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहील का, नाही राहणार. म्हणजे याचा मिनिंग काय होतोय, तो काढून टाकलेला एक फोर्स जो आहे ना, तो कुणाचा रिझल्टंट असणार आहे, त्या बाकीच्या सगळ्यांचा रिझल्टंट असणार आहे. कारण बाकीच्या सगळ्यांनी प्रोड्यूस केलेला रिझल्टंट हा काय करत असेल, त्याला कॅन्सल करत असणार आहे, आणि म्हणून रिझल्टंट 0 येत असणार आहे. ही कन्सेप्ट मी जी काय सांगितली ती लक्षात येते काय बघा. किंवा हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो मी दुसऱ्या पद्धतीने जरा सांगतो, दुसऱ्या पद्धतीनं. ठीक आहे, हा दुसऱ्या पद्धतीनं प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात येईल. समजा हा एक पार्टिकल आहे, ठीक आहे, आणि लक्षात घ्या इथं मी या पद्धतीनं फोर्सेस ऍक्ट केलेत. हा आहे 83.4 न्यूटन, इकडं आहे 22.1 न्यूटन, इथं अँगल आहे एक 41 डिग्री, आणि इथे एक तिसरा फोर्स मी ऍक्ट केलेला आहे. हा आहे सपोज, अँगल राहू दे, अँगल द्यायलाच नको, हा अँगल सपोज काय आहे, थीटा आहे, अँगल थीटा आहे. आणि हा तिसरा जो फोर्स आहे तो सपोज किती आहे, 100 न्यूटनचा आहे, 100 न्यूटन. ठीक आहे. आणि क्वेश्चन मध्ये म्हणजे क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, नाउ द पार्टिकल इज इन इक्विलिब्रियम असं सांगितलेलं आहे. बघा मी काय काय सांगतोय बघा. एक पार्टिकल आहे, त्याच्यावर 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत, ऍज शोन इन फिगर. 83.4, 22.1 आणि 100 न्यूटन, असे 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. अँड बॉडी इज इन इक्विलिब्रियम सध्या म्हटलंय, बॉडी इज इन इक्विलिब्रियम. आता इथं मी क्वेश्चन असा विचारला काय, इफ 100 न्यूटन फोर्स इज रिमूव्ड, 100 न्यूटन फोर्स इज रिमूव्ड, बघा 100 न्यूटनचा फोर्स काढून टाकला, ओके, देन रिझल्टंट फोर्स ऑन बॉडी इज काय असेल, हा क्वेश्चन आहे. हा एका एक्झामला आलेला देखील आहे. रिझल्टंट फोर्स ऑन बॉडी इज, रिझल्टंट फोर्स किती असेल. कारण लक्षात घ्या 100 न्यूटनला काढून टाकला, त्या बॉडीवर आता शिल्लक किती ऍक्ट होत आहेत पार्टिकलवर त्या, ओके, 83.4 आणि 22.1. मग रिझल्टंट किती येणार, ओके. फर्स्ट ऑप्शन आहे 100 न्यूटन, सेकंड ऑप्शन आहे 83.4 न्यूटन, थर्ड ऑप्शन आहे 22.1 न्यूटन, अँड लास्ट ऑप्शन आहे नन ऑफ दिस. करेक्ट आन्सर काय येईल असं वाटतंय, याचं करेक्ट आन्सर येणार आहे 100 न्यूटन इज द रिझल्टंट फोर्स. बघा 100 न्यूटन फोर्स मी काढून टाकलाय बॉडीवर, तो आता ऍक्ट होत नाहीये, मग रिझल्टंट फोर्स आता किती असणार 100 न्यूटन असणार आहे. ओके, हे असं का होतंय, कोण सांगू शकेल मला. अनम्यूट करून कुणाला जर सांगता येत असेल तर सांगा, ही महत्वाची एक गोष्ट आहे, लक्षात घ्या लॉज ऑफ मोशन मध्ये. 100. द रिझन इज, जेव्हा हे 3 इक्विलिब्रियम मध्ये असतात तेव्हा जर आपण त्या तिन्ही फोर्सेसना F1 बार, F2 बार, F3 बार धरलं तर ते 0 येणार त्यांचं रिझल्टंट. आणि जेव्हा आपण 100 न्यूटनचा फोर्स काढू तेव्हा F1 बार आणि F2 बारचा रिझल्टंट हा F3 बार झाला पाहिजे, म्हणजे 100 न्यूटन झाला पाहिजे. करेक्ट. त्याच्यामुळे F1 बार आणि F2 बार चा रिझल्टंट हा 100 न्यूटन एवढा झाला पाहिजे. त्याच्यामुळे F1 बार प्लस F2 बार हे 100 न्यूटन आला पाहिजे. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे लक्षात येतंय का बघा, इथं ही बॉडी सध्या इक्विलिब्रियम मध्ये आहे, बरोबर. म्हणजे आता मी समजा असं ठरवलं की 83.4 आणि 22.1 चा रिझल्टंट काढायचा आहे मला, सध्या इक्विलिब्रियम मध्ये बॉडी, तिन्ही फोर्सेस सध्या आहेत, ओके, अजून कुठला फोर्स काढून टाकलेला नाही. 83.4 आणि 22.1 चा रिझल्टंट किती कंपल्सरी आला पाहिजे तरच बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहील, या दोन्हीचा फक्त रिझल्टंट किती आला तरच बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहील. बघा या दोघांचा रिझल्टंट 100 न्यूटनच आला पाहिजे, फक्त याला अपोजिट आला पाहिजे.
ठीक आहे. या दोघांचा रिझल्टंट जर 100 न्यूटन आला आणि या 100 न्यूटनला तो अपोजिट आला तरच बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहणार. हे तर पटतंय बरोबर. मग आता सांगितलं, आता तर हे तुम्हाला कळालं की 83.4 न्यूटन आणि 22.1 चा 100 न्यूटन रिझल्टंट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता हा 100 न्यूटन काढून टाकला तर या दोघांचा रिझल्टंट राहणार ना तिथं. दोघांचा रिझल्टंट म्हणजे किती? 100च असणार आहे. ओके, लक्षात येत आहे. सो दॅट इज द एक्सप्लेनेशन. समृद्धीनं देखील अगदी करेक्ट एक्सप्लेनेशन ते मॅथमॅटिकली सांगितलं. F1, F2, F3 बार इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर F1 बार इज इक्वल टू मायनस F2 बार प्लस F3 बार, असं ते एक्सप्लेनेशन मॅथमॅटिकली देखील आपण करू शकतो. परंतु लॉजिकली हे असं थिंक करावं लागेल. ओके, लक्षात येत आहे मी काय सांगतोय. किंवा आणखी एक असं एक्झाम्पल घेतलं. सपोज हा 10 न्यूटन आहे, हा 20 न्यूटन आहे, हा 30 न्यूटन आहे आणि हा आहे 40 न्यूटन. अँड बॉडी इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे एवढे ऍक्ट होताना त्याच्यामध्ये सेंटेन्स काय असलं पाहिजे? बॉडी सध्या इक्विलिब्रियम मध्ये आहे हे त्याचं असलं पाहिजे, तर आपण हे लॉजिक लावू शकतो. अदरवाईज लावू शकत नाही. ओके, इथं सध्या 4 फोर्सेस ऍक्ट व्हायला लागलेत अँड बॉडी इज प्रेझेंटली इन इक्विलिब्रियम असं सांगितलंय. आता क्वेश्चन असा विचारला की 10 न्यूटन फोर्स काढून टाकला मी याच्यावरचा, तर बॉडीवर आता रिझल्टंट फोर्स किती येणार? ओके, आता तुम्हाला समजलं असेल, याच्यातला 10 न्यूटन मी काढून टाकला तर बॉडीवर रिझल्टंट फोर्स किती येणार आहे? तर 40, 30 आणि 20चा रिझल्टंट येणार ना, कारण राहिलेल्या फोर्सेसचं रिझल्टंट प्रोड्यूस करणार आहेत अँड दॅट इज 10. ओके, म्हणजे जो फोर्स काढून टाकतोय ना तेवढाच रिझल्टंट त्या बॉडीवर क्रिएट होतोय. याचं रिझन बघा पुन्हा एकदा. चारही फोर्सेस ऍक्ट होतात. पुन्हा एकदा सांगतोय मी, चारही फोर्सेस आता ऍक्ट होत आहेत. आता समजा मी 40 न्यूटन, 30 न्यूटन आणि 20 न्यूटनचा रिझल्टंट काढायचा ठरवला, तर तो रिझल्टंट हा 10 न्यूटनच आला पाहिजे आणि या 10 न्यूटनला अपोजिटच आला पाहिजे. का? कारण बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहायला पाहिजे. बरोबर आहे ना. इक्विलिब्रियम म्हणजे सगळे फोर्सेस कॅन्सल व्हायला पाहिजेत. म्हणजे 40, 30 आणि 20चा रिझल्ट हा 10 असलाच पाहिजे, तरच हा 10ला कॅन्सल आउट करणार आणि बॉडी इक्विलिब्रियम मध्ये येणार. मग आता मी हा 10 न्यूटन काढून टाकला तर 40, 30 आणि 20चा मग रिझल्टंट राहणार म्हणजे 10 न्यूटन राहणार ना. फक्त तो काय होतो? अपोजिट डायरेक्शन राहतो. लक्षात घ्या. काय सांगतोय लक्षात येत आहे? एका रिमूव्हलच आपण सांगू शकतो, 2 फोर्सेसचं रिमूव्हलचं सांगू शकत नाही आपण. लक्षात येत आहे? याच्यावर एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन सपोज असा आहे, बॉडी हॅज मास ऑफ 10 kg. देर इज अ फोर्स ऑफ 20 न्यूटन, देर इज फोर्स ऑफ 30 न्यूटन and here there is a 45 न्यूटन. ठीक आहे. आणि सांगितले की बॉडी इज इन इक्विलिब्रियम. बॉडी काय सांगितलंय? इक्विलिब्रियम मध्ये आहे असं सांगितलंय. ठीक आहे. आता क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट इज ऍक्सेलरेशन इन द बॉडी? व्हॉट इज ऍक्सेलरेशन इन बॉडी if 20 Newton force is removed? ट्वेंटी न्यूटन फोर्स रिमूव्ह केला याच्यावरचा, राहणार कुठले? 45 आणि 30 न्यूटनचे फोर्स राहणार आहे. तर बॉडीचं, आणि हे डायरेक्शन पण देतो तुम्हाला, डायरेक्शन राहू दे. ठीक आहे. ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड फक्त मला सांगा काय येणार आन्सर? याच्यातला 20 न्यूटन फोर्स काढून टाकला म्हणजे राहणार कुठले? 45 आणि 30 न्यूटन राहणार. तर 45 आणि 30 मिळून त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन किती येणार? बघा आता पुन्हा एकदा सेम केस. 20 न्यूटनचा 45 आणि 30चा रिझल्टंट हा काय असला पाहिजे? 20 न्यूटनच असला पाहिजे, तरच तो त्या 20 न्यूटनला कॅन्सल आउट करणार आणि काय होणार? रिझल्टंट 0 येणार. म्हणजे 20 न्यूटन रिमूव्ह करणार त्यावेळी बॉडीवर रिझल्टंट किती ऍक्ट होणार? 20 डिवायडेड बाय मास. नेट फोर्स डिवायडेड बाय मास म्हणजे ऍक्सेलरेशन ना. सो आन्सर येणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द आन्सर. ओके, लक्षात आलं का? खूप व्हेरी सिम्पल आहे. काही वेळेला हे कन्सेप्ट माहिती नसल्यामुळे मुलं खूप थिंक करतात. 20 काढून टाकला मग राहिला किती? 45 आणि 30. मग 45 आणि 30चा रिझल्टंट काढत बसतात. मग डायग्राम मध्ये अँगल पण दिलेला नसतोय, मग रिझल्टंट कसा काढायचा? ओके, हे प्रॉब्लेम होतात सगळे असे.